नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के 4.5 रिश्टर स्केल इतकी तीव्रता, नागरिक घाबरून रस्त्यावर। 21 मार्च रोजी सकाळी 6:08:30 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले। याची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे। लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर 11 मिनिटांनी म्हणजे सकाळी 6:19:05 वाजता 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली। मात्र या भूकंपाचे केंद्र 3 किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले। याही भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे। मराठवाड्यातील 1993च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे। यावेळेस हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसले। MGM APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर संचालक श्रीनिवास औंधकर यांनी माहिती दिली। आम्ही एकदम हल्ला गेलो। सकाळी 6:15चा भूकंप फार मोठा होता, सगळ्यांना जाणवलेला आहे। आम्ही एकदम झोपेतून उठून बाहेर आलो, हादरे बसले आणि गाडी हल्ली, सिलेंडर हल्ले, घरामधले कॉट हल्ले, बेड हल्ले, मुलं घाबरून बाहेर आले आणि आम्ही पण बाहेर येऊन थांबलो होतो। हादरा फार मोठा होता 6:15चा, सगळ्यांना जाणवला, सगळेच बाहेर आले। माझं नाव कृष्णा केंद्रे, मी दीपनगरला राहतो। 6:05 मी उठलो होतो, तेव्हा घरामध्ये फिरत होतो, तेव्हा भूकंप झाला 3 सेकंदाचा। 6 वाजून काही मिनिटाच्या आसपास एक 10 सेकंदाचा धक्का जबरदस्त जाणवला। त्याच्यामध्ये जमिनीमधून असा एकदम बी आवाज येऊन धडालकून वाजला एकदम। सुरुवातीला भूकंप असं वाटलं नाही, पण लगेच मग लक्षात आलं की भूकंप आहे। सुरुवातीला वाटलं कुठं बोरची गाडी, हेलिकॉप्टर वगैरे काहीतरी वाजत असेल, नंतर लक्षात आलं जमीन हल्ली ना।